बाबू खूप रडणार आहे ते निघताना, कारण त्याचं सकाळपासूनच चालू झालंय की मला पण जायचंय गावाला हंबा बाबांकडे. किती पसारा काढून ठेवलाय बाबू. काय चाललंय? काय चाललंय दोघांचं? फेल झाली रेसिपी आज जरा तिची, नाहीतर रोज चांगली बनती. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मम्मी आणि हस्बंड निघालेत गावाला. दुपारी जाणार आहेत त्या. सॉरी, खोकला झालाय थोडा. ते दुपारी निघणार आहेत आरामात, आत्ता नाही निघत आहेत सकाळी सकाळी, कारण दुपारी निवांत सगळं सामान वगैरे आत्ता आम्हाला ठेवायचं आहे गाडीमध्ये वगैरे. सो चला सामान वगैरे ठेवते, मग जाताना तुम्हाला भेटते. माहीत नाही ब्लॉग बनवता येईल का नाही जाताना, कारण बाबू खूप रडणार आहे ते निघताना, कारण त्याचं सकाळपासूनच चालू झालंय की मला पण जायचंय गावाला हंबा बाबांकडे. सो चलो गाईज, भेटूया आपण नंतर. गाईज हे बघा, स्वप्नालीने इथं पॅनकेक बनवलेत, पण ते जरा फेल झाली रेसिपी आज जरा तिची, नाहीतर रोज चांगली बनती. चिवसाठी पॅनकेक. कसले पॅनकेक आहेत स्वप्नाली? हे मखाना राईस आणि मखाना रवा आणि पोहेचे पॅनकेक. मखाना रवा आणि पोह्याचे पॅनकेक तिने बनवलेत आता. ह्याचं बॅटर आहे बघा. आता हे चिव खाईल. थोडीशी बिघडली रेसिपी आजची, पण ठीक आहे, चालतंय एवढं तेवढं. हो ना. किती पसारा काढून ठेवलाय बाबू. काय चाललंय? काय चाललंय दोघांचं? कसं वाटतंय स्वप्नाली पसारा बघून? असं वाटतंय की मला दोघांना उठून काहीतरी करावं, पण जीव तर पूर्ण झाकून गेली तिच्या कपड्यांमध्ये. आणि हा दादा कोणत्या जमान्यातली टोपी घालून आलाय काय माहिती. टीव्ही तर तिथे चालू आहे, पण टीव्ही दोघांना बघायचा नाहीये. दोघं नुसते पसारा काढून बसलेत. कुणी काढलं? फटके देऊ का? नाव घ्यायला तर लगेच पुढे असतो. बसलाय कॅप घालून. तुला उठायला येते का एवढ्या कपड्यांवर? चिव, जमतंय का उठायला? येस. चिवा, तर बघ कसं आहे दादा. नुसते वेडेत दोघं पण. जंगली कुठून आणून ठेवलेत काय माहिती. ओय बास करा रे. चिवला पण मज्जा येते त्याच्यातच. तुम्ही दोघांनीच करायची फोड, समजलं का रे? तर दोघांनाच सांगा आता ठेवायला. बघा कसे लोळतायत, बापरे. स्वप्नाली ते उचलून खालीच नेतू. 2 मिनिट दुर्लक्ष केलं की लगेच कपडे काढून बसतात दोघं. काय मजा येते काय माहिती. कसं होतंय बाबू? ओय लागल तिला. गाईज आता बाबू बसलाय ऑमलेट खायला. छान छान ऑमलेट खाणार आता, हो ना बाबू? बाबू आणि चिवचं तिकडं चालू आहे औषधं काढणं, आणि दोघं पण बघतायत शिवा. काय बघतो तू सांग बाबू? बाबू तू नको काढू, नको बाबू. बाबू ऐकत जा. आयांश, अरे नको ना करू. किती त्रास देतात हे दोघं, खूप त्रास देतात यार. आत्ताच कपडे उचलून ठेवली, पूर्ण तिथं कपडे सगळी काढून ठेवलेली दोघांनी. बाबू, बाबू मी काय सांगते तुला, तू गुड बॉय ना? गुड बॉय ना? ये चल, ये इकडे चल ऑमलेट खायला. ये लवकर. नकोय का? मम्मी चिवला देऊ? चिवला देते. असं काय करतो तू? बाळ आहे का छोटं? छोटं बाळ आहे का तू? तिकडे ये चल, लवकर ये. ऐकणार आहेस का नाही? मग फटके. चल मग तुला रूम मध्ये बंद करते. चल चल चल, उठ, चल चल. असं काय करतोयस? बोलायला येत नाही का? लवकर ये चल. गाईस थांबा, मी ह्याला बघतेच आता. ये लवकर चल. दाखव सगळ्यांना कसा खातो. अरे पडला. दाखव सगळ्यांना कसा खातो.
बघा खाल्लं, गुड बॉय. आजचा व्लॉग मी एंड करते किचनमध्ये. घसा खूप जास्त दुखायला लागलाय, सो गरम पाणी करते. इथे गरम पाणी ठेवलंय इंडक्शनवर. गरम पाणी थोडंसं पिते म्हणजे थोडा आराम भेटेल. आणि भेटूया उद्या परत आपण नवीन ब्लॉगमध्ये. आज खूप जास्त कमी ब्लॉग झाला आहे कारण तब्येत आज पण माझी नीट नव्हती. आणि ज्या दिवशी मम्मी आणि हस्बंड नसतात ना त्या दिवशी ब्लॉग कमीच होतो, का माहीत नाही. हे लॉजिकच मला समजत नाही. ते दोघं ते येत पण नाही ब्लॉगमध्ये, पण तरी ते गावाला जातात तेव्हा कमी ब्लॉग बनतो खूप जास्त. सो चलो, पण मी परत परत नाही सांगणार. स्टे ट्यून. तुम्हाला खूप चांगले चांगले ब्लॉग मिळणार आहे थोड्याच दिवसात. 3 तारखेपर्यंत थांबा, फक्त 3 तारखेपर्यंत. सो चलो, भेटूया उद्या परत आपण नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नक्की करा. बाय गाईज, गुड नाईट, बाय.